सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली. चल यायचं का फिरायला कोंबड्या? हा रस्त्यात काका भेटला तर मावशी भेटली तर मला सावध करायला चल ना. कोंबड्या निघत नाही वर का आजकाल. आता एवढं उजाडलंय ना तरी कोंबड्या घरातच बसेल. कोंबड्यांनी ना पाहिले बरं का असं वाटतं. म्हणूनच आहे ना हा वाघ यायच्या अगोदर आहे ना 4 दिवस हा बाहेरच निघत नव्हता. सकाळ सकाळी सुद्धा आता कोंबड्या बसन घरात. कोंबड्या बाहेर सुद्धा शिसूला आला नाहीये म्हणजे काही विशेष. चला मी चालले आता वॉकिंग करायला. तुम्ही का बसले? का बसले इथं? ए जेरी टॉम का बसले? अगं बाई दार उघडायची वाट पाहते. अच्छा अच्छा. मी जेव्हा राऊंड करून इथे येते ना तोपर्यंत तेव्हा हे मोर ओरडायला सुरुवात करतात. त्यांना वाटतं की मी त्यांना धोका वाटू राहिले. मी कुठं पाहतात तेच कळत नाही आहे मला. बघा पावसामुळं वाढलेला मका. इकडे यांची सोयाबीन मोठ्या भावाची यांची सोयाबीन डबल पेरलेली होती त्याची उंची. आणि इकडं आपली ही सोयाबीन बघा पाण्याच्या पावसाने किती मोठी झालेली आहे. मस्त उंची वाढलेली आहे. ही एवढी उंची झालेली आहे. आणि याच्यातच हे निंदून घेतलं होतं त्या दिवशी. मोठ्या भावांनी कांदे लावलेले. आता बहुतेक उजेडात दिसणार नाही एवढं म्हणजे हात थोडासा अंधारच वाटतंय म्हणून. आणि त्याचबरोबर त्यांनी हे डाळिंबाचा बाग केलेला आहे. आणि त्याच्यातच आंतरपीक म्हणून हे कांद्याची रोपं टाकलेली आहे. इथून इथपर्यंत झालं आहे निंदून. तिकडचं निंदतात ते. इथून तिथून सगळं हे डाळिंबाचा बाग आहे. आणि ते इथून तिथून सगळं कांद्याचं रोप आहे. एवढे पळायला हेच करायला हे पण पळाले. तिथं बसलं. तू का नाही फिरायला? झाडझूड. कोणती तुळस आणली म्हणती? ही तुळशीचा. अशी कोणती तुळस? याला काय नाव आहे? मग कुठून आणली तू? छान आहे ही होती ना का आपल्याकडं. याला काय तुळस काय नाव वेगळे? ही दुसरी तुळस. आणि ही पण आहे का तुळस? हा का. आणि कुठं लावायची? कुंड्या काय आणायच्या ना ग 1-2? कुंड्या आणायच्या ना. छोटी नाही तुला लावायची. कुठं लावत ही? बरं बघते मी तर येऊन जाऊन त्या याच्यातच लावन.
गुलछडीच्या याच्यात. अगदी पेरूच्या झाडाखाली लावून घेतली. हा ना, वाचव्याची इथं काय लावायची. एवढे झाडं झाली आहे तरी पण झाडं लावायचा मोह काही जात नाही. सपाटे उठल्यावर किती दाट वाटत आहे, भीती वाटत. इथून वाघ निघल का, तिथून वाघ निघल का, इथून लपेले का. हे खालच्या साईडचे आहे ना, छाटले ना मग खालचं तरी दिसतं असं असं, म्हणजे लपलेलं. हा ना, हे असं खालच्या भागाचे छाटले पाहिजे. वरचं जर राहू देत, खालचे छाटले पाहिजे. कारण वाघ काही चढत नाही वर, तो तर खालीच असं लपेला असतो ना. काय बछड्या, तू का आला नाही रे? बछड्या तुला काका नाही दिसला, मावशी नाही दिसली. तू नाही आला. काय सांगू तुला, आजकाल माझा मूडच होत नाही बाहेर यायला. मग तू बाहेर जाऊन येईपर्यंत मग मी बसतो घरात राखण. घरात नको यायला ते काका मावशी. समजा तू बाहेर गेली आणि घरात आले काका मावशी दार उघडून, मग काय करायचं मी? बसले इथं मग काय उपयोग? मी एवढा पठ्ठे म्हणाव बछडा काय ठेवलं. बछडा तर लई दूरदृष्टीचा विचार करते बाबा. याचं आगमन झालेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बघा. तिकडं आता आहे ना, हे आता आपल्या आहे ना वावरामध्ये आले होते हे भैयान लोक, त्यांची सगळी फॅमिली निंदायला सकाळी आले होते. म्हणजे मी वॉकिंग करून आल्यानंतर बरं का, 8च्या दरम्यान आले होते. आणि आता आहे ना असं झालं, पावसाला सुरुवात झाली. अगदी थोडे थेंब पडत होते. त्यांना वाटलं उघडल, पण गेले निघून ते. आता थोडीशी झिमझिम चालू आहे बघा, सकाळची झिमझिम. त्याचं दिसतं का नाही काय माहिती मोबाईलमध्ये. अगदी थोडा पाऊस येऊ राहिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे लाईट गेलेली आहे. तर आत्ता वाजले आहे सगळं, म्हणजे आता माझी सर्व कामं झालेली आहे. धुणं वगैरे झालं, झाडलोट झाली. आल्यानंतर सुद्धा म्हणजे वॉकिंग करून आल्यानंतर सुद्धा मी थोडी एक्सरसाइज केली आणि त्यानंतर झाडलोट झाली. धुणं वगैरे सर्व आवरलं. आता मला स्वयंपाक करायचा, म्हणजे आज उपवास सोडायचा आहे. तर उपवास सोडायचा म्हटल्यानंतर आता काय करावं, तर मी ठरवलं आहे गोळ्याचं पिठलं. आणि गोडमध्ये बघू आता ठरवू गोळ्याचं पिठलं कसं बनवायचं हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. तशी मटकीची भाजी केली असते. मठ भिजवणार होते रात्री, पण आदल्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास होता, त्यावेळेस खिचडी खाणं झालं, साबुदाणे वडे झालं, मग ते जड पदार्थ. तर नाही मग म्हटलं नको, मटकी नको, उद्या आहे ना सिंपल साधं असं करू जेवण. आता मी पटपट त्या कामास सुरुवात करते आणि डायरेक्ट कृतीमध्ये दाखवते, म्हणजे तुम्हाला साहित्य दाखवून कृती दाखवते. आता इथे ना कांदा लसूण मी कापून ठेवलेला आहे आणि इथं याखाली पीठ मळून ठेवलं. आता आहे ना मी काय करते, म्हटलं शिरा करावं, पण हे जे आणलं कालचा रवा हा मी भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर किडत नाही, म्हणजे भाजून ठेवला ना हा महिनाभर तरी चांगला राहतो, कीड वगैरे लागत नाही. कसं हे पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळं आळ्या लागण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच मी हा नुसता भाजून ठेवते आणि थंड व्हायला, मग थंड होऊन मग नंतर बरणीमध्ये भरून ठेवते, म्हणजे मग किडणार वगैरे नाही. मग काही याच्यामध्ये टाकायची काही गरजच नाही. दुसरा काम करताना आहे ना मी काय केलं, हे धुवून काढलंय पायपुसणं, म्हणजे भरपूर आहे ते पायपुसणे. मी भरपूर पायपुसणे केलेले असं नाही, पण काही सगळे अंथरलेले नाही आहे. तर त्याच्यातलं एक आहे ना मी असंच बनवलं होतं. तर हे पीठ ज्यावेळेस आपण म्हणजे ज्यावेळेस आता हे इतर काम करतो ना त्यावेळेस हे पाईप पुसणं ठेवलं का मग हे सगळं सांडतं याच्यावर, मग हे उचलायचं धरायचं, म्हणजे मग हे ओट्यावर जास्त होत नाही असं आहे.
आता पोळ्या जरी मला करायचं ठरलं ना तर पोळ्या मी त्याच्यावर पोळपट ठेवते आणि पोळ्या करते, म्हणजे मग ना खाली पीठ जास्त होत नाही. रवा भाजायचं आहे अगदी बारीक गॅस करून आपल्याला हा भाजायचा आहे पूर्ण. अगदी आपल्याला किती येणे होतंय त्या पद्धतीने टाकायचं. थोडा करून असं थोडा करून भाजला ना तरी चालतो. पण आता मी टाकला याच्यामध्ये असं थोडासा गुलाबी होऊन दिला किंवा थोडासा चांगलासा हे कण असा भाजला गेलाय असं वाटतंय आपल्याला तर लगेच काढून घ्यायचं. एवढा पण काय खूप लाल गुलाबी होऊन द्यायचा नाही. नंतर ज्यावेळेस आपण बनवणार त्यावेळेस काय करायचं, पुन्हा भाजून घ्यायचा. थोडंसं काहीतरी प्रमाणात आपण भाजून घ्यायचं. कारण आता बघा हा बरणीत जाणार आणि बरणीत गेल्यानंतर पुन्हा तो तसाच करायचा आणि तसाच काढायचा आणि पुन्हा करायचा. मग ते बरणीत पण आपल्याला असं वाटतं पुन्हा काही म्हणजे थोडेसे जीवजंतू जाऊ शकतात, ते खूप दिवस राहतात ना. त्याच्यापेक्षा काय करायचं, थोडंसं काहीतरी आपण म्हणतो ना आंबट गोड असं भाजून घ्यायचं. खूप भाजायचं नाही. आणि नंतर ज्यावेळेस शिरा बनवतो ना त्यावेळेस पूर्ण काय करायचं, पुन्हा भाजायचं. आपल्याला एवढंच बघायचं आहे की आळ्या पडू नये इतपत. हे पहा यामध्ये हा असा भाजून घेतलाय. याच्यातला मॉइश्चरायझर फक्त जे असतं ना किंवा पाण्याचा अंश आपण म्हणतोय तो फक्त आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि अधिक म्हणजे हा जेव्हा आकसायला लागतो ना तो असा दिसतो. हा रवा आकसेपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा कडकपणा वाटतो याच्यामध्ये. पहिला कसं असं सॉफ्ट मऊ वाटायचं, आता तसं कडकपणा आलेलं म्हणजे. चला आता याच्यातला थोडा घेते काढून आणि बनवते मी शिरा. आज पुन्हा मस्तपैकी पावसाने जोर धरलेला आहे आणि शिरा बनवायचा आहे. शिरा बनवायचा आहे तर मी पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये गरम करायला. आणि असं म्हटलं जातं की उपवास सोडताना नेहमी गोड पदार्थ असावा. पहिला घास गोड पदार्थाचा घ्यावा आणि नंतर उपवास सोडला जावा. आणि म्हणूनच शिरा करायचा विचार केला मी. त्या मानाने पाणी आता शिरा तर करायचा आहे थोडा, पण पाणी जास्त झालं आहे. जाऊ द्या, असू दे, काही हरकत नाही. आणि हे जे आहेत ना हे रवा भाजला होता त्याच्यातच मी पाणी घेतलं टाकून. ही पहा पावसाचा जोर, थेंब चक्क थेंब येऊ राहिले. छान, वा वा मस्त. चला आणि तुम्हाला मी सकाळी दाखवली सोयाबीन किती आपली वाढली ती तिकडची. म्हणजे थोडंसं कसं की सकाळी मी तुम्हाला घेऊन गेले ते आणि त्याच्यामध्ये ना मला असं वाटतं अंधारात कसं अंधारात म्हणजे थोडासा अंधारच होता, असं पण नाही खूप अंधार होता, थोडासा अंधारातच होता. मोबाईलमधून नीट दिसतं का नाही काय माहिती, अजून तर मी पाहिलं पण नाही तो काढलेला. चला आता मी ना शिरा करून घेते आणि मग पिठला बनवून घेते आणि दुसरं काय. चला साधारण अर्धी वाटी घेतलाय मी शिरा करायला आणि हा पुन्हा भाजून घेते मी. मग अशी भाजला पण पूर्ण असं गुलाबी होईपर्यंत नाही भाजलेला नाही. मी आता हा काढून घेते, आता गुलाबी होत आलाय. आता अर्ध्या वाटी शिरेला 2-3 चमचे मी साजूक तूप टाकणार आहे. 2-3 चमचे म्हणजे न हे असं हे झालेलं थिजलेले, तर एवढं टाकलं आहे मी. जवळजवळ अर्धी वाटीच असणार आहे. जितका आपण रवा घेतला तितकंच. आणि तितकीच साखर घेणार आहे मी. त्याच्यामध्ये अगदी 2 अर्ध्या वाट्या आणि अगदी थोडंसं वर पाणी घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आहे. आता गोडचं प्रमाण आहे ना आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे, कारण कोणाला किती गोड लागतं त्याच्यावर येतं.
अशा पद्धतीने आपला हा शिरा झालेला आहे. शिऱ्याला अधिक चवदार येण्यासाठी मी काय टाकत आहे बघा. केळ्याची काप टाकायची, अगदी थोडंसं अर्धा आपण जरी टाकलं केळ तरी चालेल. खूप छान टेस्ट येते. अगदी प्रसादाचा शिरा कसा असतो अगदी त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने सुद्धा शिरा बनवला जातो. करतो आम्ही सर्वसाधारण आहे ना. मला लहर आली का मी असा शिरा बनवतच असते आणि घरामध्ये केळ असलं ना तर नक्कीच टाकते. शिरा झालेला आहे आपला. याच्यामध्ये आणखीन हे आणण्यासाठी आपण दूध पण टाकू शकतो. तर चला झालेला आहे. मी आता हा काढून ठेवते. शिरा करेपर्यंत तर उघडलं पण आणि ऊन पण पडलंय. ऊन आलंय. गोळ्याचं पिठलं बनवणार आहे. आता गोळ्याच्या पिठल्याला काही कांदा मी कापून घेतलेला आहे. गॅस पेटवते. थोडंसं तेल तापले. मोहरी देते टाकून. थोडीशी जिरी. मोहरी मी जास्त टाकते. मोहरी टाकल्यानंतर यात लसूण टाकला. लसूण थोडं लालसर होऊन घेते चांगला कडकडीत. चवीपुरता लाल तिखट, आपल्या चवीनुसार मीठ. आता याच्यात टाकायचे पाणी. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता कोथिंबीर पण टाकू शकतो. आता आपल्याला हे जे पीठ आहे भुरभुरायचं आहे. अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचं, खूप जास्त आपण काही घ्यायचं नाही आहे. आणि इकडं हलवायचं असं, कारण ते गोळे पण फोडायचे आहे आपल्याला. साधारण 5 मिनिटांनी आपल्या उकळी येते. उकळी आल्यानंतर आणखी 2-3 मिनटं थांबूया. आणि अशा पद्धतीने गोळ्याची आपली भाजी झालेली आहे. बघा याच्यामध्ये गोळे दिसतात आहे, म्हणून याला गोळ्याचं पिठलं म्हटलं जातं. अशा गोळ्याच्या स्वरूपात. चला तरी भाजी काढून घेते आणि चपात्या बनवते. बघा हे आपलं गोळ्याचं पिठलं खूप घट्टसरही नाही आणि खूप पातळ नाही. आता ते थोडंसं थंड झालं आहे, तर ते घट्ट होत आलेलं आहे. तर चला आता मी ताटामध्ये वाढून घेते. एक मस्तपैकी तेल ओतलं आणि आपण उपवास सोडून घेऊया. चला मंडळींनो, चला मैत्रिणींनो, या जेवायला. चला आत्ताच उपवास सोडला तर आपण जाऊया वावरामध्ये. तिथं निंदायला आले. आता पाऊस आला होता तेव्हा ते गेले होते निघून. आता ऊन पडलं. आता पुन्हा आले तिथे. मला वाटलं की रोप आहे हे. हो कशाने पेरलं हे? हा हां 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 अच्छा. मी सकाळी एक क्लिप घेतली याच्यातून. मी म्हटलं कांद्याचं रोप आहे. हे कांदे पेरलेले आहे बरं का. म्हणजे डायरेक्ट पेरून सुद्धा करता येतात. आपण इथून मागं ना पेरूनच करत होतो. आणि ते कसं पेरलेले कांदे गहीच्या कांद्यापेक्षा जरा थोडेसे हे, तुम्हाला ते सगळे प्रकार सांगितले मी कोणकोणते कांदे असतात आमच्या इकडचे. पाण्यातले कांदे, गहीचे कांदे आणि पेरून असे कांदे. तर हे पेरलेले कांदे डायरेक्ट मशीननी पेरून घेतलेले हे. पण लई जवळ वाटते रे. लई जवळ वाटू राहिले. हा का? तर असं आहे हे ना, जसे जवळ होते ना त्याच्यामुळे मला वाटलं की हे रोप आहे, पण हे पेरलेले कांदे. चला आता आपलं हे कुठपर्यंत यांचं आलंय बघू.
आणि हे पहा काय उंची भारी दिसते. इकडची तर उंची दाखवलीच नाही. आता लय भारी दिसू राहिले बघा. पाऊस पडायचा आहे. हे पाऊसच लय महत्वाचं आहे. पाऊस नसला तर काय नाहीये सांगा बरं. काही आहे का? काहीच नाही. पावसाशिवाय काही मजा नाही. पाणी पाहिजेत. आहे का पाण्याशिवाय काही मजा? ही एवढी सोयाबीनची उंची झाली अगदी एका दिवसात, 1-2 दिवसातच म्हणायचं. कारण 2च दिवस गेले ना, 2 दिवसात. आणि आपल्याला विहिरीला पाणी. आणि हे हे चालू आहे त्यांचं इकडं निंदायचं काम. इकडं सगळं निंदायचं काम चालू आहे. तर हे इकडचं सोडलंय त्यांनी. हा इथलं विहिरीकडचा भाग. आणि डायरेक्ट हे इकडे लागलेले इथे. विहिरीला पाणी किती आलं बघूया बरं आपण. विहिरीला काय पाणी येणार आहे अजून. असं जर पाऊस जवळजवळ 4-5 दिवस कंटिन्यू 15 दिवस जर असताना तर विहीर तडुंब भरली असते. आणि खोपे तुम्हाला दाखवते. इतके भारी खोपे आलेले आहे ना. म्हणजे खोपे बांधले. खोपे इतके भारी बांधले ना. सुगरणीचे खोपे दाखवते अगदी हिरव्या हिरव्या रंगामध्ये. म्हणजे नुकतेच बांधून राहिलेली आहे. इपा खोपे अगदी हिरवा हिरवा कलर आहे बघा. आणि ना त्या खोप्यापर्यंत मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी किती पाणी. सगळं म्हणजे खोपेच गेले होते भिजून. सगळं खोपे गेले होते त्यांचे. हे गेलं होतं. तर हे खोपे त्यांचं पूर्णावस्थेतलं नाही आहे बरं का. अजून चालू आहे त्यांचं बांधायचं काम. सुगरण पक्षी बांधतो बरं का. सुगरणी नाही बांधत. मादी बांधत नाही, नर बांधतो. तर हे जे बांधलेलं आहे हे नराने बांधलेलं आहे. आणि याच्याविषयी ना मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली. ते शॉर्ट व्हिडिओ बघा किंवा मी ह्या लॉकच्या खाली त्याची लिंक देते. तर चला आता हे मधून मधून मला येऊन पाहावं पण लागणार आहे की कसं काम चालू आहे. ते बरंचसं इकडचं त्यांनी ठेवलेलं आहे थोडा भाग. इथं गवत वगैरे आहेच. हे पाणी निंदून झालेलं आहे. इकडचा भाग निंदलेला आहे. वाफाच्या वाफा. हे गवत काढायला आहे ना दुपारी यावं लागेल. दुपारी ना गवत भरते. हे काम आहे ना गवत भरायचं. चिकचिक आहे चिकचिक. आता याच्यानंतर हे वरचं जे आहे पूर्ण टाकीचं वावर, त्या टाकीच्या वावरामध्ये निंदायचं आहे. आणि त्याच्यानंतर पट्टीचं वावर एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण जर उगवलं तर काकांना सांगते. इकडचं जर आता ते मी आता राऊंड मारायला आली ती पुन्हा जाते आणि पुन्हा जाते. मला वाटलं की गवत उचलायला जावं लागेल पण तेच उचलत आहे काय. तेच उचलून आता टाकून देते. जवळजवळ आता 4 वाजले. त्यांचं ते गवत उचलत आहे आणि ते त्या टाकून. चला मग म्हणजे दिवसभराचंच लॉग आहे म्हणायचं. तर मग दिवसभराची रुटीन, दिवसभराचा लॉग तुम्हाला मी दाखवला. आता आपण हा दिवसभराचाच लॉग पाहत आहोत जवळजवळ बऱ्याच दिवसापासून. आणि आता 4-4:30 वाजत आलेली. मला काय वाटलं की आता आहे ना गवत उचलायला जायचं आहे. मग मी कपडे बदलले आणि म्हटलं आता खराब होतील कपडे तो. कारण तो फेंट कलरचा होता. आता काका गेली विहिरीच्या तिकडं. म्हटलं मग बाकीचं जाऊ तिकडं आपण. पण 4:30 वाजले. मग जाता येईल तिथं. पण तेवढ्यात ते मुलं आले आणि ते उचलू राहिलेली. तर चला आता आजकालचा हा सगळा व्लॉग आहे ना दिवसभराचेच हो राहिलेले. दिवसभराचं रुटीन, दिवसभराचे व्लॉग काय. आणि दरवेळेस दिवसभराचं रुटीन आमचं चेंज होतं असं नाही आहे. सकाळचा स्वयंपाक ते आहे ते काही चेंज होत नाही. स्वयंपाक आणि खाणं पिणं फक्त हे बाकीचे त्याच्यानंतरची कामं
चेंज होतं. चला चला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तिकडं मोरांचा आवाज, इकडं कोकिळचा आवाज आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. चला बाय बाय.